न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरनेच तिजोरीवर डल्ला मारलाय। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतनं जनरल मॅनेजरने 122 कोटी काढले आहेत। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरने तिजोरीवर डल्ला मारल्याचं समोर आलं। दादर गोरेगाव शाखेतनं हितेश मेहताने 122 कोटींचा अपहार केला। गैरव्यवहारात हितेशसह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय आहे। न्यू इंडिया बँकेवर आरबीआयच्या निर्बंधांमुळे सामान्य ठेवीदार संकटात आहेत। दरम्यान न्यू इंडिया बँकेच्या शाखांबाहेर आजही ठेवीदारांची गर्दी आहे। निर्बंधांमुळे पैसे अडकल्यानं ठेवीदारांनी आता संताप व्यक्त केला आहे। बघूया। एक मेहता करून आहे की माणसाने 21 करोड रुपये गफला केला त्यांनी, आणि याच्याबरोबर आरबीआय कसं तुम्हाला सांगते का 6 महिन्यामध्ये 6 दिवसात पैसा नाही देणार, 90 दिवसात देणार। 90 दिवस का? बँकेने पैसा दिला पाहिजे। 90 दिवस कशाला राहायचं? 6 दिवसामध्ये द्या, 10 दिवसामध्ये, पण द्या पैसा लोकांना। एफडीआयने जे हे निर्णय घेतला ऍक्च्युली हे चुकीचा निर्णय आहे। त्यांना माहीत होता की हे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लास्ट 5 इयर्स यांचा परफॉर्मन्स बरोबर नव्हता। हे जाणून तुम्ही सडनली सेक्शन 35 हे तुम्ही इम्प्लिमेंट करतात आणि सिटीजनचे पैसे एकदम ब्लॉक करतात, हे ॲक्च्युली चुकीचे आहे। फक्त तुम्ही तिकडे बोलते लाईट बिल चालू राहणार, बँकेचा सगळा कारभार चालू राहणार, त्याचं सॅलरी चालू राहणार, पण सिटीजनच्या बेचारे सिनियर सिटीजन आणि लोकांच्या पैशाचं काय? आता लग्नाचा सीजन आलेला आहे, किती लोकांचे लग्न आहे, किती मुलीचे लग्न आहे, त्या लोकांचे पैसे पाहिजे। आमच्या आता मुलाबाळांचं लग्न करायचं तर आम्ही काय करायचं? एक तर सोन्याचे भाव वाढलेले आहेत, आम्ही केलेलं पण नाही काही, मग आम्ही पैसा आणायचं कुठून? आता मुलीचं माझ्या लग्नाचं आम्ही बघतोच आहे, 2 थळं येऊन गेलीत, बघून गेलीत, आता ठरलं तर काय करायचं आम्ही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।